पाठिंबा तुमच्या पाठीशी निश्चित आहे. इथं संतोष नाना खैरे आहे. उद्या सभापती उपसभापतीची निवड आहे. तुमची सदस्य संख्या 8 आहे. गणित जुळवलं कसं आणि उद्या सभापती उपसभापती कुठल्या पक्षाचा होणार? नाही, निश्चितपणे बहुमत आमच्याकडे आहे. 8 जागा शिवसेनेने जिंकलेल्या आहेत. आमच्या 1-2 जागा फार कमी मतांनी पडल्या. ठीक आहे, आता या राजकारणामध्ये या गोष्टी होत राहतात, परंतु शिवसेनेचा उद्या भगवा झेंडा फडकणार आणि शिवसेनेबरोबर सुद्धा आम्ही जी सगळी मित्रमंडळी आहोत याच्यामध्ये पक्षाचा विषय नाही. आम्ही माणसं म्हणून आम्ही जी मंडळी काम करतो, खरं तर भारतीय जनता पार्टीबरोबर आम्ही सरकारमध्ये काम करतो आणि आमची नैसर्गिक युती आहे पहिल्यापासून. त्यासाठी आम्ही एकमेकांची गाठ घेतली. गणेश भाऊ कवडेसुद्धा याच्यामध्ये आहेत. आम्ही सर्व मंडळी चर्चेमध्ये, प्रदीप दादाशी पण आम्ही आता फोनवर बोललो. संजय असेल किंवा अमित असेल, या दोघांनाही बरोबर घेऊन आम्ही त्या दोघांनाही न्याय देऊ. असं नाही की कोणाला न्याय देणार नाही. हा तालुका सर्वांचा आहे, त्या खुर्चीवर सर्वांचा सन्मान राहायला पाहिजे. काही माझ्याकडून आलेले लोक आहेत मोठ्या संख्येने, त्यांनाही त्या खुर्चीवर बसायचा सन्मान मिळाला पाहिजे. शेवटी खुर्च्या ह्या वाटून दिल्या पाहिजेत, पदं ही वाटून दिली पाहिजे आणि त्याच्यावर प्रत्येकाचा मान सन्मान सांभाळला पाहिजे. कारण शेवटी जनतेतून निवडून येणारा माणूस हा काही सोपा नाही, कारण तो जनतेच्या पाया पडत पुढे आलेला असतो. काही स्वप्न, काही महत्त्वाकांक्षा त्याच्यात देखील असतात. आम्ही आता काही चर्चा केलेली आहे आणि उद्या सकाळी सुद्धा पुन्हा एक फायनली चर्चा होऊन त्याच्यामध्ये आमचा निर्णय होऊन अतिशय चांगल्या पद्धतीचे निर्णय या दोन्ही मंडळीला संधी आम्ही देऊ. उपसभापती करण्यासाठी केवळ 2च नाही, माझ्याबरोबर सोडणे उठून आलेले बरेचसे जे शिवसेनेचे मंडळ त्यांना आम्ही संधी देऊ. थोडासा स्पेल, थोडासा त्यातला जो आमचा जो हे आहे कार्यकाल आहे तो थोडा आम्ही कमी करू, परंतु मात्र 100% आम्ही सगळ्यांना त्या ठिकाणी आम्ही संधी देऊ आणि उपसभापती पदासाठी ही सगळीच तरुणाई जी आहे त्यांना आम्ही निश्चितपणे त्या पदावर बसू. अमित डोले उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमधून निवडून आले, त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिलाय, तुमच्या गटामध्ये सहभाग झाले अशी माहिती मिळते. नाही, खरं आहे ना ते. बघा, अख्ख्या राज्यभरामध्ये तो ट्रेंड आहे. जसं जसं संख्याबळ जमेल, जसं जुळेल तसं स्थानिक लेवल निर्णय झालेले आहेत आणि अमितजी ढोले आमच्याबरोबर आहेत. संजय वराडींची चर्चा संतोष नानाबरोबर, गणेश भाऊंबरोबर, प्रदीप दादाबरोबर मी आत्ताच केलेली आहे आणि ते सुद्धा आम्ही सगळी मंडळी एकत्र आहोत. आम्ही सगळ्यांना न्याय द्यायच्या भूमिकेमध्ये आहोत आणि आम्ही एकत्रच काम करतो. खरं तालुका हा सर्वांचा आहे, सर्वांना संधी मिळाली पाहिजे ही भावना आहे. त्यामुळे काही काही लोक आता गेले 1 महिने झाले अशा पुढे सोडतात किंवा राजकारण करायचा प्रयत्न करतात की शरद सोनवणे गटातली 2 माणसं आमच्या ताब्यात आलेली आहे. शरद सोनवणेच्या ताब्यातली माणसं सुटणं कठीण आहे. ही एक वेळ सप्तपदीची गाठ सुटेल, परंतु शरद सोनवणेच्या हातातली माणसं सुटणं अवघड आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आणि जर सुटलं तर काय होतं. त्यामुळे असं कधी होत नाही. उगाच बिचकवायचं काम करायचं, एखाद्या माणसाचा राजकारणाचा बळी घ्यायचा चांगलं नाही. संजय वराडेसुद्धा एक साधा भोळा पोरगा आहे, साध्या घरातला मुलगा आहे, संतोष नानांच्या संपर्कातला आहे आणि नेहमी त्यांनी संधी दिली का त्या मुलाला, भारतीय जनता पार्टीची उमेदवारी दिली, त्याला यश मिळालं आणि चांगली गोष्ट आहे ना. एक का होईना, परंतु एक चिंचू प्रवेश झाला आणि पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ फुललं. आम्हाला आनंद आहे ना. आम्ही कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही. शेवटी आपण सगळे सारखेच आहोत. आज आम्ही जे आपण म्हणतो मशाल शेवटी उद्धवजींनीच आमचं नेतृत्व, आम्ही त्यांचं नेतृत्व स्वीकारलं ना अनेक वर्ष. ठीक आहे, आता राजकारणात वरती काय घडलं हा फार वेगळा विषय आहे, परंतु उद्धवजीबद्दल सुद्धा आदर आहे. शिंदे साहेब आहे वरती, अजितदादा आपल्यात राहिलेले नाही, आपला सन्माननीय देवेंद्रजी सर्वांचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये करतायत. त्यामुळं वैरमानामध्ये न ठेवता, मनभेद न ठेवता आपण सर्वांनी तालुका हा चांगला चालवला पाहिजे अशी आमची भावना आहे. निश्चितपणे उद्या हा निर्णय होईल असं मी तुम्हाला सांगतो. अमित डोले यांना त्यांच्या पक्षाचा देखील पाठिंबा आहे, तुम्हाला साथ देण्याची अशी माहिती मिळते. वस्तुस्थिती नेमकी काय? नाही, खरं आहे ना. आता भारतीय जनता पार्टी असेल किंवा ते असेल, सगळ्यांचा पाठिंबाच राहणार ना. सभागृह पक्षाने पत्र दिलं असं काढून येते. बघा, विषय असा आहे, अमित ढोलेंची चर्चा उद्धवजीपर्यंत जाऊनच ती सुटलेली आहे, असं नाही का ती खाली सुटली आहे. कारण कसं होतं की वरचे ज्या लेवलची जी काही बंधनं असतात ती बंधनं आपल्यावर येऊ नये म्हणून त्यांनी उद्धवजीशी ह्या गोष्टी चर्चा केलेली आहे आणि माझ्याशी पण ते सगळे लोक बोललेले आहेत, सगळ्यांबरोबर चर्चा झालेली आहे आणि मोकळ्या मनाने तेही आलेले आहेत, मोकळ्या मनाने आम्ही स्वीकारलेले आहे. मनामध्ये अशा कुठली आडी राहिलेली नाही. मला आता आमदार शरद सोनवणे मंदिरामध्ये आले, तुमची नेमकी चर्चा काय ठरली? उद्या उपसभापतीचं कसं गणित सोडवलं? मी सकाळी म्हणाले होते की शिवसेनेचाच उपसभापती सुद्धा होणार, काय सांगणार नेमकं मागचं गड होणार काय? हे बघा, सकाळी खरं तर सभापती कॉर्नरला त्या ठिकाणी नाव दिलं. शिवाजीदादा खैरे यांचा वाढदिवसानिमित्त तो बोर्ड लावला. त्या कार्यक्रमातच वाणी साहेबांनी मला विचारलं
उद्याचा सभापती म्हटलं ज्याची मेजॉरिटी आहे त्यांचा सभापती 100% होणार, शिवसेनेचा सभापती हा होणार. ही काळ्या दगडावरची रेग आहे. तुमचं काय म्हटलं, राजकारणात जे जे काही होत असतं ते होणार आहे. उद्या आम्ही तुला 2 वाजता सांगू काय होणार आहे काय नाही ते. त्याप्रमाणे आता आमदार साहेबांनी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्यात, जी जे काही चर्चा झाली ती सांगितली. आपण मध्यस्थी करून ती चर्चा खऱ्या अर्थानं घडवून आणली. आणि जे काही एक गोष्ट आमच्या म्हणजे त्यांच्याही लक्षात नव्हती, मला पण सकाळपासून परंतु ते मी संध्याकाळी अभ्यास करून सांगणार होतो. त्याच्यावरून अजून परिपूर्ण ते नक्की खात्री करू. जर तसं असेल तर उद्या सकाळी आम्हाला 10-10:30 वाजता जुन्नरमध्ये बसून त्याच्यावर चर्चा करून जे काही निर्णय घ्यायचे ते फायनल घेऊन क्लिअर करून टाकू. भारतीय जनता पक्षाचे संजय वराडे यांचा शिवसेनेचे सभापती उपसभापती निवडीला पाठिंबा 100% द्यावाच लागतं. बाहेर राहून काय करणार, शेवटी नैसर्गिक युती आहे ना. आणि शेवटी जिथं फायदा होत असेल तिथं आपल्याला ज्या गोष्टींमुळं आपल्याला अडचणी येणार नाहीत आणि सत्तेवर कधी प्रवाहाबरोबर राहिलं पाहिजे ना. प्रवाहाच्या विरोधात चालून काय होतं. संजय वराडेंना उपसभापती पदाची संधी कधी? आता ते सगळी चर्चा तुम्ही ऐकलेली आहे, सगळी चर्चा ठरलेली आहे. उद्या 10:30 वाजता जे काय होणार आहे ते होईल. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.